ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। अमेरिकेमधून पर्यटनाच्या नावाखाली आलेल्या 3 व्यक्तींनी चक्क ख्रिस्ती धर्माचा प्रसार सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये उघडकीला आलाय। एका कार चालकाच्या सतर्कतेमुळे या बोगस पर्यटकांचा डाव उधळला गेला। पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेत त्यांना आता तातडीने देश सोडण्याचे आदेश दिले। पर्यटनाच्या आडून धर्माचा प्रसार करण्याचं षड्यंत्र, कार चालकाच्या सतर्कतेने डाव उधळला। 3 अमेरिकन पर्यटकांना तातडीने देश सोडण्याचे आदेश। शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीला आलेला आहे। पर्यटनाच्या नावाखाली फिरायला आलेल्या तिघांनी चक्क ख्रिस्ती धर्माचा प्रसार सुरू केला होता। त्यांचा हा डाव उधळला गेला तो एका कार चालकाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे। या तिघांचे चेहरे नीट पहा। हडसन जेम्स रिची, थॉमस फ्रान्स आणि जिम गॅरी अशी यांची नावं। पर्यटनाच्या बहाण्याने ते भारतात आले होते, मात्र त्यांचा हेतू हा वेगळाच होता। वेळीच त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केल्याने हा डाव उधळला गेलाय। पुण्यातल्या बाजीराव रस्त्यावरील नातूबागेचा परिसर नेहमीच गजबजलेला, मात्र इथे अमेरिकेहून आलेले हे 3 अमेरिकन नागरिक ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत असल्याची बाब स्थानिकांच्या लक्षात आली। ही गोष्ट लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिली। पोलिसांनी तातडीने कारवाई करत या तिघांनाही ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। या तिघांनाही आता भारत देश सोडून त्यांच्या देशात जाण्याचे आदेश दिले गेले। 3 अमेरिकन नागरिक हे काही ख्रिश्चन धर्माबाबतचे पॅम्फलेट्स वाटताना मिळून आले। त्यासंबंधी पोलिसांना माहिती मिळाल्याबरोबर खडक पोलीस स्टेशनने त्यामध्ये इन्क्वायरी केलेली आहे। सदर नागरिक हे टुरिस्ट विजावरती असताना त्यांनी अशा पद्धतीचं कृत्य या ठिकाणी केलेलं आहे, त्यामुळे त्यांना लिव्ह इंडिया नोटीस देण्यात आलेली आहे। ख्रिश्चन धर्माचा प्रचार करणारी पत्रकं वाटत असताना आढळून आल्यानंतर या तिघांना ताब्यात घेतलं गेलं होतं। आता त्यांना देश सोडून जाण्यासाठी 10 मे पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे। पोलीस या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। पॅम्फलेट्समध्ये ख्रिश्चन धर्म कसा श्रेष्ठ आहे याच्याबद्दल लिहिलेलं होतं आणि ते डिस्ट्रीब्यूट करत असल्यानंतर आपण त्यांना ते पॅम्फलेट्स वगैरे आपण ताब्यात घेतलेले आहेत। ते 1 आठवडाभरापासून पुण्यामध्ये होते। त्यांचं पासपोर्ट, व्हिसा ही सर्व कागदपत्र चेक करण्यात आलेली आहेत आणि त्यांचे जे पॅम्फलेट्स त्यांच्याबरोबर होते ते घेण्यात आलेले आहेत। विशेष म्हणजे 15 दिवसांपूर्वी भारतात आलेले हे तिघे आठवडाभर मुंबईतही होते। मुंबईत सुद्धा त्यांनी धर्मप्रसाराचा असाच काहीसा प्रयत्न केला होता का असा प्रश्नही या निमित्तानं आता उपस्थित होतोय। याबाबत पोलिसांनी तपास सुरू असल्याचं सांगितलंय। विशेष म्हणजे हे तिघेही अन्य धर्मापेक्षा ख्रिस्ती धर्म कसा चांगला आहे अशा आशयाची पत्रकं हिंदी आणि मराठीत वाटत होते। या तिघांना स्थानिक पातळीवर कुणाची साथ आणि मदत होती का याचाही तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। आणि यानंतर आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहूया। आमदार रवी राणा यांनी एक गौप्यस्फोट केलेला आहे। एकनाथ शिंदेंकडून मला